हाय डियर स्टुडंट्स, आज आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ कंपाऊंड अँगल्स बघायचे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन झालं बेसिक वरचे आपण 100 एक्झाम्पल्स बघितले. त्याच्यानंतर आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ कंपाऊंड अँगल्स बघायचे. व्हॉट इज द कंपाऊंड अँगल? कंपाऊंड अँगल मीन्स व्हॉट? an angle formed by the algebraic sum of two or more. And compound angle means what? Algebraic sum. मतलब बेरीज असेल, वजाबाकी असेल, whatever, subtraction, addition, algebraic sum of two or more angles जे कोणी असेल त्याला आपण काय म्हणतो? कंपाऊंड अँगल्स असं म्हणतो. and these angles are known as constituent angles. These angles are known as constituent angles. आता याचा अर्थ काय? if a, b, c are three angles of a triangle, then a plus or minus b, a plus b, a plus b plus c, a minus b plus c, whatever, a minus b plus c, a plus b minus c, these angles are known as the compound angles. ठीक है, a plus b और a minus b, a plus b, a plus b plus c, a minus b plus c, a plus b minus c, these are the compound angles. आता हे कंपाऊंड अँगल्स आपण कसं करायचं? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ सम और डिफरन्स. आता हे कंपाऊंड अँगल्स आहेत, सम और डिफरन्स वाले बघू आपण. सम और डिफरन्सचे कसे असतात? आता डायरेक्ट मी तुम्हाला फॉर्म्युले देतो. फॉर्म्युले तुम्हाला कदाचित माहिती असतील. बघा, साइन ऑफ a प्लस b इज इक्वल टू साइन a कॉस b प्लस कॉस a साइन b. साइन a कॉस b प्लस कॉस a साइन b. सेकंड, साइन a माइनस b which is equal to sin a cos b minus cos a sin b. Third, cos of a plus b is nothing but cos a cos b minus sin a sin b. Fourth, cos a minus b, cos a cos b plus sin a sin b. क्लियर आहे इथपर्यंत? त्याच्यानंतर tan a plus b, tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b. 6 number, tan a minus b is equal to tan a minus tan b upon 1 plus tan a into tan b. क्लियर? त्याच्यानंतर cot of a plus b is equal to cot a cot b minus 1 upon cot b plus cot a. 8 number, cot a minus b is equal to cot a cot b plus 1 upon cot b minus cot a. These are nothing but sum and difference of two angles. Compound angles of the sum or difference of the two angles. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे, याच्यावरून आपल्याला आणखीन करता येतात फॅक्टरायझेशन फॉर्म्युले पण तयार करता येतात. त्याच्यावरून फॅक्टरायझेशन फॉर्म्युले पण तयार करतात. फॅक्टरायझेशन फॉर्म्युले काय? इथं सांगतो तुम्हाला फॅक्टरायझेशन फॉर्म्युले, आणि मग त्याच्यामध्ये अलाइड अँगल्स वगैरे आपण घेऊ. साइन a प्लस b प्लस साइन a माइनस b. बघा, साइन a प्लस b प्लस साइन a माइनस b इज इक्वल टू, या दोघांचे ऍडिशन करा. हे दोघांचे ऍडिशन होते, हे दोघे निघून जातात प्लस आणि मायनस असल्यामुळे. आन्सर काय? 2 टाइम्स ऑफ साइन a कॉस b. हा झाला फॅक्टरायझेशन मधला पहिला. दुसरा बघा, ह्याचा मायनस करा. काय होतं बघा, साइन a प्लस b मायनस साइन a मायनस b. याच्या पुढे लिहूया 2 sin a sin b
2 sin a cos b आहे इथं आणि इथं मात्र हा 2 sin a. आता हे दोघे गेले तर हे काय मायनसचा प्लस होणार मायनस केल्यामुळे 2 cos a cos b 2 cos a sin b हे किंवा साइन ऑफ a प्लस b मायनस साइन a मायनस b केल्यानंतर हा सेकंड. थर्ड बघा cos ऑफ a प्लस b प्लस cos a मायनस b या दोघांचे ऍडिशन केल्यानंतर हे दोघे जाणार मायनस प्लस साइन a साइन b गोट कॅन्सल 2 टाइम्स ऑफ cos a cos b 2 टाइम्स ऑफ cos a cos b. फोर्थ काय होतो मायनस करा दिस विल गेटिंग मायनस दिस विल मायनस मायनस प्लस गेट कॅन्सल मायनस साइन a साइन b मायनस साइन a साइन b मायनस 2 टाइम्स ऑफ साइन a साइन b cos a प्लस b मायनस cos a मायनस b इज इक्वल टू मायनस 2 टाइम्स ऑफ साइन a साइन b होईल. उलट केलं तर cos a मायनस b मायनस cos a प्लस b हा असा तर काय येतो बघा आणखीन एक ऍडिशन याच्यामध्ये cos a मायनस b मायनस cos a प्लस b जर केला तर आन्सर येतो 2 टाइम्स ऑफ साइन a साइन b. पॉझिटिव्ह होतो हा मधून हा मायनस केला तर हा मायनस गेटिंग प्लस हा मायनस होईल मायनस प्लस गेट कॅन्सल साइन a साइन b प्लस साइन a साइन b इज नथिंग बट 2 टाइम्स ऑफ साइन a साइन b. या पद्धतीचं आपल्याला मिळेल. आता यालाच आपण समजा लेट a प्लस b इज इक्वल टू c कन्सिडर केला आणि a मायनस b इज इक्वल टू d कन्सिडर केला तर काय होते बघा a प्लस b. आता या दोघांचे ऍडिशन करा a प्लस b a मायनस b इथं c झाला इथं d झाला दोन्ही कॅन्सल ट्वाइस a इज इक्वल टू c प्लस d तर a इज इक्वल टू झाला c प्लस d बाय 2. आता a प्लस b इज इक्वल टू c a मायनस b इज इक्वल टू d माइनस प्लस माइनस ये दोन्ही कॅन्सल ट्वाइस b इज इक्वल टू c माइनस d b इज इक्वल टू c माइनस d बाय 2. जिथं जिथं तुम्हाला a दिसेल तिथं c प्लस d बाय 2 टाका आणि c माइनस d बाय 2 हे b साठी टाका. मात्र जिथं a प्लस b आहे तिथं c टाका आणि a माइनस b आहे तिथं d टाका. व्हॉट विल हॅपन टू दिस इथं पहिला होईल साइन c प्लस साइन d इज इक्वल टू sin c plus sin d is equal to 2 times of sin c plus d by 2 into cos c minus d by 2. सेकंड काय होईल sin c minus sin d is equal to 2 times of cos c plus d by 2 into cos c minus d by 2. Third one cos of c plus cos of d is equal to 2 times of cos c plus d by 2 into cos c minus d by 2. Fourth cos c minus cos d is equal to minus 2 times of sin c plus d by 2 into sin c minus d by 2. फिफ्थ आहे cos c यालाच आपण दुसरा एक आन्सर देऊ शकतो 2 टाइम्स ऑफ साइन म्हणजे हा कसा बघा 2 टाइम्स ऑफ साइन c प्लस d बाय 2 इंटू साइन आता उलटा होणार d मायनस c बाय 2. हे 5 फॉर्म्युले आहेत तुमचे फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन मध्ये. ठीक आहे तर अशा पद्धतीनं हे कंपाऊंड अँगल्स तयार होतात आणि या कंपाऊंड अँगल्स वरून हे फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले आपण बघितलं. आता इथंच आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय ती बघा हे जसं फॉर्म झाले याच्यावरून बरोबर आहे तर तसंच इथं पण आपल्याला या पद्धतीनं डबल अँगल ट्रिपल अँगल म्हणजे मल्टिपल अँगल फॉर्म्युलेस फॉर्म होतील. आता मल्टिपल अँगल फॉर्म्युले फॉर्म होण्यासाठी मी रब करतो. लक्षात आलं का बघा की इथं a प्लस बी इज इक्वल टू सी कन्सिडर करा a मायनस बी डी कन्सिडर केला ह्याच्या ठिकाणी व्हॅल्यूज टाकल्या तेच एक्झाम बघा हेच इथं आहे फक्त ऍडिशन आणि सबट्रॅक्शन घेतली आणि याच्यामध्ये फक्त a प्लस बी आणि a मायनस बी म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन फॉर्म करून याला सी आणि डी च्या टाइप मध्ये आणला
आणि ह्याचा आन्सर सेम, म्हणजे जिथं जिथं यूज करावे लागतील त्या ठिकाणी हे आपल्याला फॉर्म्युले यूज करावे लागणार आहेत. लक्षात आलं? तर हे झालं फॅक्टरायझेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण बघायचं कसा, हा थीटा कन्सिडर करा. A इज इक्वल टू थीटा अँड B इज इक्वल टू थीटा. then what will happen to this? sin theta plus theta is equal to sin theta cos theta plus cos theta sin theta. sin theta cos theta plus cos theta sin theta म्हणजे काय होईल? 2 टाइम्स ऑफ sin theta cos theta, 2 टाइम्स ऑफ sin theta into cos theta. हा झाला sin ऑफ 2 theta. सिमिलरली cos 2 theta, आता sin theta minus theta sin 0 0 येणार आहे. करेक्ट आहे. सिमिलरली इथं sin theta plus theta म्हणजे आता cos 2 theta, cos theta into cos theta minus sin theta into sin theta, म्हणजे cos square theta minus sin square theta होईल. आता cos square theta minus sin square theta we can write in the form of हा 1 minus sin square, म्हणजे 1 minus 2 times of sin square theta झाला. आणि याला 1 मायनस कॉस स्क्वेअर केला तर मायनस मायनस गेटिंग प्लस 2 टाइम्स ऑफ कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 होतो. म्हणजे कॉस 2 थीटाचे दोन फॉर्म्युले. टॅन 2 थीटा काय येईल? टॅन थीटा प्लस टॅन थीटा 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन थीटा इंटू टॅन थीटा 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. इथे आपल्याला प्रूफ द्यायची गरज नाही आहे, प्रूफ देता येतात त्याचे, पण गरज नाही आहे आता सध्या तरी. त्याच्यानंतर पुढे आता cot a प्लस b cot 2 थीटा, cot of 2 थीटा, cot थीटा प्लस थीटा cot थीटा cot स्क्वायर थीटा माइनस 1 अपॉन 2 cot थीटा, cot स्क्वायर थीटा माइनस 1 अपॉन cot थीटा प्लस cot थीटा 2 cot थीटा. त्याच्यानंतर 3 थीटा मध्ये जाऊयात आपण, ट्रिपल अँगल वाले. बरोबर आहे. साइन 3 थीटा इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 3 साइन थीटा माइनस 4 साइन क्यूब थीटा. सेकंड cos 3 थीटा 4 cos क्यूब थीटा माइनस 3 cos थीटा. tan 3 थीटा 3 tan थीटा माइनस tan क्यूब थीटा अपॉन 1 माइनस 3 tan स्क्वेअर थीटा. कंपल्सरी हे लक्षात ठेवायचे आहेत एक्झाम्पल फॉर्म्युले. आणि हे फॉर्म्युले तुमच्या लक्षात असतील तर डेफिनेटली तुम्ही जबरदस्त आन्सर्स सॉल्व्ह करू शकता. आता याच्यावरून बघा cos 2 थीटा इथं 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा आहे. समजा हा इकडे आणला आणि cos 2 थीटा तिकडे आणला तर फॉर्म्युला कसा तयार होतो? 1 मायनस cos 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा. फिफ्थ 1 प्लस cos 2 थीटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा. या पद्धतीने तयार होतो. लक्षात येतं? आता याच्यानंतर cot 3 थीटा इज इक्वल टू काय? 3 cot क्यूब थीटा उलटा होणार माइनस 3 cot थीटा है ना. 3 cot क्यूब माइनस 3 cot थीटा अपॉन 1 माइनस ऐवजी आता 3 cot स्क्वेअर थीटा माइनस 1. ठीक आहे. आता हे झालं डबल अँगल आणि ट्रिपल अँगल मध्ये. आता आपल्याला हाफ अँगलचे बघायचे आहेत. आता हाफ अँगल काय काय येतात बघा. मल्टिपल अँगल्स मध्ये आलोय आपण आणि याच्यामध्ये हाफ अँगल म्हणजे थीटा बाय 2. म्हणजे आपण असं करू, पहिला sin theta is equal to 2 times of sin theta by 2 into cos theta by 2. Why? Because sin 2 theta is equal to sin theta cos theta. हा डबल अँगलचा सिंगल अँगल झालाय, डबलचा हाफ झालाय. इथं हाफ फर्स्ट 1 आहे म्हणजे थीटा आहे, त्याचा हाफ काय थीटा बाय 2 म्हणजे 2 sin theta by 2 into cos theta by 2 होईल. क्लियर? सेकंड cos theta is equal to cos square theta by 2 minus sin square theta by 2. 2 cos square theta by 2 minus 1 और 1 minus 2 sin square
थीटा बाय 2 याच्यामधला याला. थर्ड tan थीटा इज इक्वल टू काय 2 tan थीटा बाय 2 अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा बाय 2 4 बरोबर. cot थीटा इज इक्वल टू cot स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस 1 अपॉन 2 cot थीटा बाय 2 अशा पद्धतीचे येईल. परत 1 मायनस कॉस थीटा 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 आणि 1 प्लस कॉस थीटा 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 अशा पद्धतीचे हे अँगल्स येतात. आणि ह्या अँगल्स नुसार आपल्याला फॉर्म्युले तयार करता येतात. आता या पद्धतीने एक्झाम्पल्स आहेत. आता हे इन द फॉर्म ऑफ टॅन थीटा हे रब करू शकतो किंवा इथे लिहू शकतो. हा जो साइन 2 थीटा आहे कॉस 2 थीटा आहे तो इन द फॉर्म ऑफ टॅन थीटा इन द फॉर्म ऑफ टॅन थीटा कसं राईट डाऊन करायचा साइन आणि कॉस. साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. आणि तसाच जर साइन थीटा बघायचा झाला तर 2 टॅन थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा बाय 2. आणि हाच कॉस 2 थीटा लिहायचा झाला तर 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. आणि याचाच येतो कॉस थीटा इज इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा बाय 2. अशा पद्धतीचे हे फॉर्म्युले आहेत. आता लास्ट पार्ट राहतो तो म्हणजे अलाइड अँगल्स वाला. अलाइड अँगल्स मी तुम्हाला समजावून सांगतो. हे लक्षात आलं का बघा. डबल अँगलचा आपण काय केलं हाफ अँगल केला आणि हाफ अँगलला फक्त थीटा बाय 2 देत आलो. आता अलाइड अँगल्स म्हणजे नेमके काय आहे तर सगळ्यात महत्वाचं काय एक तर कोणतेही अँगल्स घ्या if the sum or difference of the measure of two angles is 0 if the sum of measure of two angles addition किंवा difference sum or difference of the two angles measure of two angles is equal to 0 or the integral multiple of 90 degree म्हणजे n pi by 2 असेल whereas n belongs to I असं सांगतोय. हे असं असेल तर त्या अँगल्सना आपण काय म्हणायचं अलाइड अँगल्स म्हणायचे. मग अलाइड अँगल्स कोणकोणते कशा पद्धतीने बघायचं बघा. इथं 0 आहे इथं 90 पाय बाय 2 ह्याला 180 दॅट इज पाय 270 दॅट इज 3 पाय बाय 2 आणि इथं 2 पाय. आता हा पुढे गेला की 2 पाय प्लस थीटा म्हणताय किंवा मागे आला तर पाय बाय 2 मायनस थीटा. हा पाय बाय 2 प्लस पुढे गेला तर पाय बाय 2 प्लस थीटा होईल आणि हा मागे आला तर पाय मायनस थीटा. हा पुढे गेला तर पाय प्लस थीटा होईल आणि हा मागे आला तर 3 पाय बाय 2 मायनस थीटा होईल. हा पुढे गेला तर 3 पाय बाय 2 मायनस थीटा होईल आणि हा मागे आला हा 3 पाय बाय 2 प्लस थीटा होईल. हा मागे आला तर 2 पाय मायनस थीटा होईल. किंवा यालाच आपण मागे आला थीटा समजा असा मागे आला तर त्याला मायनस थीटा पण म्हणू शकतो. म्हणजे मायनस थीटा पाय बाय 2 प्लस और मायनस थीटा बरोबर आहे. पाय बाय 2 प्लस थीटा पाय बाय 2 मायनस थीटा पाय प्लस और मायनस थीटा 3 पाय बाय 2 प्लस और मायनस थीटा आणखी 2 पाय प्लस और मायनस थीटा. हे सगळेच्या सगळे जे अँगल्स आहेत दीज अँगल्स आर नथिंग बट दी अलाइड अँगल्स. मग आता ह्याच्या फॉर्म्युले काय म्हणजे समजा साइन ऑफ मायनस थीटा केला तर आपल्याला माहिती आहे मायनस साइन थीटा. कॉस ऑफ मायनस थीटा म्हटला तर आन्सर आहे कॉस थीटा. टॅन ऑफ मायनस थीटा म्हटला तर आन्सर आहे मायनस टॅन थीटा. कॉट ऑफ मायनस थीटा म्हटला तर मायनस कॉट थीटा. सेक ऑफ मायनस थीटा म्हटला तर सेक थीटा आहे आणि कोसेक ऑफ मायनस थीटा म्हटला तर मायनस कोसेक थीटा आहे. हे आपल्याला कंपल्सरी माहिती आहे कारण बघितलं आपण हे. पण इथून पुढे समजा जर साइन पाय बाय 2 मायनस थीटा पण आपल्याला माहिती आहे. साइन पाय बाय 2 मायनस थीटा ऑल आर पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. साइन अँड कोसेक पॉझिटिव्ह इन सेकंड क्वाड्रंट. tan and cot positive in third quadrant and cos and sec positive in
याच्यामध्ये. मग आपल्याला इथं बघायचं आहे की तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाईज होतो, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट. मग π/2 आहे का पाय आहे हे बघावं लागेल आणि त्याच्यावरती डिपेंड करतं. फॉर एक्झाम्पल साइन π/2 मायनस थीटा म्हटला तर कॉस थीटा म्हणतो आपण. कॉस π/2 मायनस थीटा म्हटला की साइन थीटा म्हणतो. सिमिलरली वी नो दॅट. पण इथं काय व्हायला बघा, π/2 मायनस थीटा आहे विच इज लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, सगळे पॉझिटिव्ह येणार आहेत. tan π/2 मायनस थीटा कॉट थीटा येणार आहे. कॉट π/2 मायनस, म्हणजे तुम्ही इथं प्रकर्षण आपल्याला काय जाणवतंय की π/2 आला की साइनचा चेंज होतोय कॉस मध्ये, कॉसचा चेंज होतोय साइन मध्ये, टॅनचा चेंज होतोय तो कॉट मध्ये आणि कॉटचा चेंज होतोय तो टॅन मध्ये. आणि असं इंटरचेंज, म्हणजे कॉट आला तर तो टॅन होतो, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल आला π/2 आला, नेहमी लक्षात ठेवा हे ऑड π/2 पाहिजेत. काय पाहिजे? ऑड π/2. आणि ऑड π/2 असेल तर आणि तरच साइनचा कॉस, कॉसचा साइन, टॅनचा कॉट, कॉटचा टॅन, कोसेकचा सेक आणि सेकचा कोसेक होतो. आणि पाय आला, आता जसं की साइन π/2 प्लस थीटा जर तुम्ही केला तर मी आता सांगितल्याप्रमाणे साइनचा चेंज होतो कॉस मध्ये, कॉस थीटा येईल. बट कॉस π/2 प्लस थीटा केला तर तुमचा आन्सर येणार आहे साइन थीटा. हे खरं आहे, बट साइन विल चेंजेस हिअर. cos π/2 plus theta is nothing but minus sin theta because lies in second quadrant and cos in second quadrant that is negative. तो साइन येतो ह्याचा अर्थ नाहीये साइन पॉझिटिव्ह आहे असं म्हणाल तुम्ही, डोक्यामध्ये एखादी गोष्ट येऊन जाते की सर साइन इज पॉझिटिव्ह इन सेकंड क्वाड्रंट, बट cos exactly lies in second quadrant, not sin. Here sin is lying in second quadrant and this the answer will be cos theta. But here cos π/2 plus theta lies in second quadrant, that's why the answer will be minus sin theta. ठीक है. पण tan π/2 plus theta हा काय होणार आहे? Definitely it goes to cot, means it will changes cot, tan from cot, but this lies in second quadrant, that's why the sign is negative. That's why tan π/2 plus theta becomes minus cot theta. Similarly cot π/2 plus theta again changes to minus tan theta. Similarly here sec theta, sec π/2 plus theta, this will changes to minus cosec theta. Why? Because sec is negative in second quadrant, but cosec π/2 plus theta will be the positive here because sin and cosec is positive in second quadrant, that's why this will be sec theta. Cosec π/2 plus theta is equal to sec theta. हा झाला कॉम्प्लिमेंटरीच्या बाबतीत, म्हणजे π/2 आल्यानंतर काय होतो. आता पायच्या संदर्भात जर बघितला, साइन पाय मायनस थीटा जर केला तर आन्सर येतं साइन थीटा. बाय बिकॉज साइन इज पॉझिटिव्ह इन second quadrant because pi minus theta lies in second. Cos pi minus theta, what will happen to this? Cos will changes to cos theta as it is. That means cos will remains as it is, sin will remains as it is in this pi. See, cos pi minus theta is the cos theta again. But cos lies in second quadrant because pi minus theta lies in second, that's why cos is negative in second. Therefore cos pi minus theta is nothing but minus cos theta. Tan pi minus theta is nothing but again minus tan theta. Cot pi minus theta, cot theta, but this is again minus cot theta. Cosec pi minus theta, this will be cosec theta. Why? Because cosec is positive in second quadrant. Sec pi minus theta, that is again minus sec theta because cos and sec lies in fourth quadrant, they will be positive, but in second quadrant they will be negative. That's why sec pi minus theta is minus sec theta. यावरून आपल्या एक लक्षात येतं की जिथं जिथं ऑड π/2 आहेत तिथं तिथं तुम्हाला हे ट्रिग्नोमेट्रिक रेशियो चेंज होताना दिसतात. आणि जिथे तिथं पाय आहे, मग पाय तो किती पण असेल, ऑड असेल, इव्हन असेल, व्हॉट एव्हर मे बी इट इज, मग तो n पाय पकडू आपण, n बिलॉंग्स टू व्हॉट आहे ना. इथं मात्र तो काय होतो की ऍज इट इज राहतो. यावरून आपल्याला एक गोष्ट, तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. π/2 changes trigonometric ratios, but these are the odd π/2s बरं का, म्हणजे ऑड 3π/2, 5π/2, 7π/2. 2π/2 म्हटलं तर पाय होणार, 4π/2 म्हटलं की 2π होणार. मीन्स ऑड π/2 चेंजेस द ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज. ब्रॅकेट मध्ये जर ऑड π/2 असेल तर चेंजेस द ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज फ्रॉम साइन टू कॉस, कॉस टू साइन, टॅन टू कॉट, कॉट टू टॅन, कोसेक टू सेकेंड, sec to cosec. Pi
remains trigonometric ratios as it is. See, pi remains the trigonometric ratios as it is. And last one is quadrant defines the sign. And quadrant defines the sign. So फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट मध्ये, थर्ड मध्ये येतो का फोर्थ मध्ये येतो, यानुसार आपल्याला ओळखता येईल क्वाड्रंट काय आहे. फॉर एक्झाम्पल मी आता लिहिलं कॉस ऑफ 765 डिग्री. व्हॉट इज द आन्सर असं विचारलं तर आपण काय लिहू शकतो, कॉस ऑफ 720 प्लस 45 डिग्री आहे ना. 720 म्हणजेच काय, 4 पाय प्लस 45 डिग्री म्हणजे cos 4 पाय प्लस थीटा. पाय remains the trigonometric ratios as it is. cos lies in which quadrant, 4 पाय, हा 2 पाय, पुन्हा इथं आला 4 पाय प्लस इथं 45 झाला. दॅट मीन्स फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह, cos always पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. cos 45 झाला. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस, 1/√2. क्लिअर आहे. अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स येतात आणि आपल्याला हे चेकआउट करावं लागतं. जर तो पायच्या फॉर्म मध्ये असेल तर डेफिनेटली रिमेन्स ॲज इट इज. कॉस कॉस, साइन साइन, टॅन टॅनच राहतो, कॉट कॉटच राहतो, कोसेक कोसेकच राहतो, सेक सेकच राहतो. बट पाय बाय 2, इफ पाय बाय 2, then it changes the trigonometric ratios from sin to cos, cos to sin, tan to cot and cot to tan. आणि अशा पद्धतीचे तुम्हाला कंपाऊंड अँगल्स, अलाइड अँगल्स आहेत आणि याच्यामध्ये सब मल्टिपल आणि मल्टिपल अँगल्स आपण बघितले. आणि याच्यावरून आपल्याला बरेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तर लक्षात घ्या, हे सगळे इम्पॉर्टंट आहेत. जसं मी म्हटलं की 3 पाय बाय 2 प्लस थीटा, समजा साइन पाय बाय 2 प्लस थीटा असं विचारलं तर आन्सर काय येतं, 2 पाय आहे. इथं बघा पाय रिमेन्स ट्रिग्नोमेट्रिक रेशियो ॲज इट इज, साइन म्हटलं आणि थीटा आहे तसंच लिहितो आपण, साइन थीटा. But this is lies in which quadrant, 2 pi plus theta means in first quadrant. Sin is positive. But sin 2 pi minus theta, हे बघा sin thetaच मी लिहिणार, बरोबर आहे ना, 2 pi असल्यामुळे. But lies in fourth quadrant, that's why sin is negative here. Cos of 2 pi minus theta always positive. Why? Because lies in fourth quadrant. But tan pi minus 2 pi minus theta minus tan theta, cot 2 pi minus theta minus cot theta. Cosec 2 pi minus theta minus cosec theta, sec 2 pi minus theta, sec theta. Why? Because positive. Similarly here, sin 3 pi by 2 minus theta is nothing but minus cos theta. Cos 3 pi by 2 minus theta is nothing but minus sin theta. Tan 3 pi by 2 minus theta is equal to positive cot theta. Cot 3 pi by 2 minus theta is equal to positive tan theta. अशा पद्धतीनं इथं सगळं बदलत राहतं. sin 3 pi by 2 plus theta minus cos theta. Cos 3 pi by 2 plus theta plus sin theta. Why? Because cos is positive. Tan 3 pi by 2 plus theta minus cot theta. Cot 3 pi by 2 plus theta minus tan theta. Cosec 3 pi by 2 plus theta minus sec theta. And sec 3 pi by 2 plus theta sec theta. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल्स आपल्याला इथून पुढचे बघायचे. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण या वरचे एक्झाम्पल्स काही बघू आणि त्या पद्धतीने आपल्याला कंप्लीट करता येईल. थँक्यू व्हेरी मच.